नमस्कार. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक जुनी अशी भाजी आणि ती म्हणजे आबोबोई शेंगा. ही बघा आबोबोई शेंगा आहे. तर ह्या शेंगा पहिल्या बघा आपल्या आई आजी ह्याची भाजी खूप छान आवडीते करायची. आणि ह्या ज्या शेंगा आहेत ना आपल्या शेताच्या बांधावरती सरीला अशा लावलेल्या असायच्या शेंगा. आणि शेंगा एवढी छान याची चविष्ट भाजी लागते. तर ह्या भाजीचा आपण सूप करू शकतो किंवा चटणी करू शकतो ही भाजी. आणि ही भाजी आता सहसा बघायला पण भेटत नाही. ठराविक जणांना माहीत पण नाही जी आबाबोबाईची शेंग कशी असते भाजी. तर ही भाजी बघा आता मी तोडून घेते ही भाजी. तर ही शेंग तुम्हाला अशी मोठी दिसते पण बघा कवळी आहे त्यामुळे मी तोडून घेते ही भाजी. कुठे आहे का बघा आमची गार्गी आहे ना छोटीशी तेव्हा ती मला सांगते बघा इकडे गार्गी आमची आहे. आई इकडे शेंगा आहेत. तुला आवडते शेंग गार्गी? तिला पण खूप दिवसांनी असं चला ही भाजी टेरेसवर काढायला जाऊया आपण. तर ही जी भाजी आहे ना म्हणजे आपल्या आरोग्यासाठी पण छान चांगली आहे आणि ही पाक जुनी अशी माहीत नसणारी भाजी आहे. तर कुठे भेटली तर आपल्या आरोग्यासाठी खाण्यासाठी तुम्ही नक्की घेऊन या. खूप छान लागते. त्याचं सूप पण छान होतं आणि भाजी पण चांगली होती. तर हे बघा आबाबोबाईची शेंगा. तर आपण आता टोमॅटो घेणार आहेत आणि उन्हाळ्यामुळे जर कुठे आहे टोमॅटो? तू खाल्ला नाही ना किती टोमॅटो इकडे बघा. आता गार्गी टोमॅटो मला तोडू लागते. हां तोड तोड. ते बघा गार्गी टोमॅटो तोड. तिला ना खूप दिवस झालं ना गच्चीवर आलीच नव्हती आणि ऊन असल्यामुळे मी तिला आणतच नाही ना गच्चीवरती. पण आज तिला काय चलो आई आपण गच्चीवर जाऊया आणि भाजी घेऊया काय. तर मी म्हटलं तिला आहे टोमॅटो आणि तिला खूप असे टोमॅटो आवडतात खायला. आवडतात का तुला खायला? तिला खूप असे टोमॅटो खायला आवडतात गार्गीला. बघ कशी धडपड चालली टोमॅटो तोडायला. तुला टोमॅटो आवडतो खायला? आवडतो का? संपले. तुला टोमॅटो आवडतो खायला? धर खाली पण आहे. हे पण घे. तू तिथे घे. तू तिथे का टोमॅटो? हां घे घे. हां घे 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 घे. हां हे तर तुझ्या हातात टोपली. का तुला टोमॅटो खाय घ्यायचे? घे 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 टोमॅटो खायला. बरं राहू दे चल घे टोपली. लगेच खाली जाऊ नको. थांब एक भोपळा आहे मला बघू दे. आणि ह्या बघा उन्हामुळे ना असा झोट छोट भोपळा आलेला होता ना तो का उन्हा कसं झालाय तो टून वाजता सुकल्यासारखा झालाय. तर आता मी घेते हा भोपळा पण छान असं सांबरमध्ये टाकायसाठी मस्त जर गार होईल भोपळा. भोपळा बघ उन्हाळ्याच्या तरी बघा किती भाज्या निघाल्यात. हे दोडका बघा कसं आहे पण देशी छोटंसं आहे देशी गावरान आहे. आणि आता माझ्या दोडक्याला आणि ह्या कारल्याला बघा ते छोटंसं कारले आहे त्याला आलेत. आणि उद्या तोडायसाठी ना उद्याला तोडायसाठी. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कारल्याचे किती फायदे आहेत. आपल्या ह्या कारल्यापासून आपलं रक्त शुद्ध होतं. डायबिटीजसाठी खूप छान आहे आणि शरीरातील एक तर बघा इथं पण माझं बघा आता हे बघा दोडका आलाय त्याच्या शेजारी. एवढा उन्हाळा कडक आहेत आतमध्ये कारली आहेत बघा. हे बघा ही कारली पण आहेत पण आता लगेच तोडणार नाही कारण खूप भाजी लगेच एकच दिवशी सगळी भाजी तोडली ना तर होती. हे बघा ही भोपळा अजून तयार झाला म्हणजे किती दिवस झाला मी ह्याला ना बियासाठी ठेवलाय पण अजून काही वाळेल नाही. तर अजून असं मऊ मऊ दिसते. आणि नवीन म्हणजे आज माझ्या ना झाडाला नवीन आता फळ येणार आहे आणि ते म्हणजे ड्रॅगन फ्रूट. बघा ह्या ड्रॅगन फ्रूटला कसं कसं काही इतकं छान मोठं ना फुल उमललं होतं आता सुकले आणि आता ह्याचं फळ तयार होणार हे ड्रॅगन फ्रूटचं. हा वा. आणि कुणाला आवडतं ड्रॅगन फ्रूट? आता कुणी खाल्लं तिकडे दाखव का खाल्लं आद्या बाबाला. कुणी खाल्लं ड्रॅगन फ्रूट दाखव सांग बाबांना. तुला आवडतं? आवडतं का तुला? आणि माझा ना जो मायाळूचा वेल आहे तो बघा कसं चाललंय. त्याची भाजी पण आता उद्या बिधी मी तोडणार आहे. तर आमच्या गार्गीला ना खाली चेरी टोमॅटो झाड आहे. थांब आपण जाऊया. खाली टोमॅटोचं चेरीचं झाड आहे टोमॅटो चेरीचं आणि तिला ती चेरी टोमॅटो खूप आवडतात खायला. मग तिची काय चालली चला आई आपण खालच्या इथं चेरी घेऊया चेरी टोमॅटो घेऊया. म्हणून आता बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.